एक आमच्या इकडे एक देशपांडे नावाच्या आजी होत्या. त्या खूप वर्ष वारीला जात होत्या. तर त्यांनी तसं मला एक सांगून ठेवलं होतं. त्या म्हणाले, "रोहन, वारीला गेलं ना की उन्हात चालावं लागतं. त्यामुळे आपला चेहरा काळा होतो. पर्यायच नाही, टॅन होतो. पण लक्षात ठेव, आपण काय सांगायचं कोणाला, की आमचा चेहरा पांडुरंगांसारखा झाला. वारीला जाणारा पांडुरंगांच्या रूपाकडे जात जातो, त्याचा चेहरा काळा होतो. देव काळे आहेत आमचे," म्हणाले. उन्हाने टॅन झालं असं नाही सांगायचं. अशा काही गोष्टी लहानपणापासून ऐकल्या ना, त्याची गंमत वाटायला लागली, की अरे हे काय असतं? ते अनुभवलं आपण पाहिजे. मग मी पहिल्यांदा वारीला गेलो होतो 10वीच्या सुट्टीत. कारण तोपर्यंत शाळा, कॉलेज आम्हाला घरचे कोणी सोडणं शक्य नाही आणि वारी जस्ट शाळा सुरू होण्याच्या वेळीच असते. 10वीची सुट्टी लांबत असल्यामुळे ते मला पहिल्यांदा जाता आलं. त्या पहिल्या वारीत मी गेलो. अजून एक 2 देशपांडे आजी आमच्या दिंडीत असायच्या. ह्या दुसऱ्या देशपांडे आजी आहेत. आता मी पहिल्यांदा ट्रेकिंग बिकिंग जरी करत असलं तरी वारीचं चालणं वेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे का, वारीचा स्पीड चालण्याचा सेकंदाला 2 पावलं असा आहे. असं वाटणार नाही आपल्याला. आपण जे व्हिडिओ बघितले त्याच्यात असं ते तुम्ही शहराच्या जवळ आल्यानंतरचे व्हिडिओ आहेत. मूळ जी चाल आहे वारीची ती इतकी फास्ट आहे. त्याच्याशिवाय दिवसाचं सगळ्यात जास्त अंतर 32 किलोमीटर आहे. पुणे सासवड. ते तेवढ्याच वेळात कव्हर करतात जेवढ्या वेळात आळंदी पुणे 25 किलोमीटर कव्हर करतात. त्यामुळे ते स्पीड खूप असतो त्याचा साहजिकच पाय दुखणं वगैरे असं सगळं होणारच. आणि बरं नवीन असतं ते त्या दिवशी. किती तयारी करून जा, त्या दिवशी परत त्रास होतो. त्या आजींनी मला सांगितलं, "हे बघ," म्हणाले, "तुझे पाय उद्या सकाळी दुखणार नाहीत." पण असं कसे दुखणार नाहीत? आज दुखतायत म्हटल्यावर उद्या परत चालायचं आहे मला तेवढंच. ते म्हणाले, "अरे नाही, रात्रीनं पांडुरंग येऊन आपल्या पायावरनं हात फिरवून जातो." आता हे त्यांची कल्पना असो काही असो, माझे खरंच दुसऱ्या दिवशी पाय दुखले नाहीत हो. मनानेही असेल, काही असेल किंवा तो प्रत्यक्ष अनुभव पण असेल. माझ्या समोर तर झालेला नाहीये, पण अनुभव घेतला मी त्याचा.